असंख्य वेदना होत आहेत की कारण पेपर फुटला जातो, ग्रेस मार्क दिले जातात आणि बिहारमध्ये पटनामध्ये तर FIR दाखल आहे पेपर फुटला म्हणून. आणि ग्रेस मार्क काही काही मुलांना 68 मार्क ग्रेस आहेत, 60 मार्क ग्रेस आहेत. म्हणजे हे असं असंख्य वेदना देणारा म्हणजे नीट 2024चा रिझल्ट आहे मला असं वाटतंय. वन नेशन वन एक्झाम गव्हर्नमेंट सांगतं, शासन वन नेशन वन एक्झाम म्हणतंय. वन नेशन वन पेपर फोडायचा का मग? काय एक्झाम? आमच्या महाराष्ट्रात CET एक्झाम होती विश्वजित. मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही. आमचं महाराष्ट्र प्युअर आहे. बिहार UP कामच आहे. विश्वजित जसं मी ट्युशन घेतो 18-18 तास, केमिस्ट्रीसाठी वेळ देतो, माझ्या क्लास करिअरसाठी वेळ देतो, तसं काही लोकांचं ते करिअरच ते झालंय. पेपर फोडणं, ते लोक पकडणं, त्याला हे करणं. तर मला वाटतं जसं अन्न वस्त्र निवारा, ते आता भारतातल्या सगळ्या लोकांनी एक आणखी गरज ऍड केली पाहिजे, एज्युकेशन. मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जसं, आणि ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे शिक्षणात. कुठलाही पेपर जर फुटला तर. कारण काही काही पालक स्वतःला विकून, स्वतःचं जीवन विकून, स्वतःचं स्वप्न विकून, स्वतःच घरदार विकून लेकराला शिकवतात, एवढा खर्च करतात आणि शेवटी अशा गोष्टीमुळं होत असेल तर मला वाटतं खूप घातक आहे. आणि